नगरसेवक ही एक वेगळी वैधानिक संज्ञा किंवा एक व्याख्या झाली. नगरसेवक म्हटला की तो थोडा बदनामही वाटतो. 2012ची जी महानगरपालिकेची निवडणूक होती, 2च्या प्रभागामध्ये आमचे होते, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे होते. त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला. तर तो पराभव आणि त्याच्यानंतर आमच्या फॅमिलीमध्ये मग माझे वडील त्या ठिकाणी आजारी पडले. पॅरालिसिसचा त्यांना थोडासा त्या ठिकाणी झटका आला. नंतर माझा एक लहान भाऊ होता चुलत्यांचा, उपमहापौरांचा जो मुलगा होता तो प्रीतम, तो ॲक्सिडेंटमध्ये त्या ठिकाणी त्याचं दुर्दैवी त्या ठिकाणी निधन झालं. त्याच्यानंतर वडिलांचं निधन झालं 2016ला. त्या टप्प्यामध्ये खूप काही असं आम्हाला गोष्टी अडचणीचा काळ ठरला. एक 2012 ते 2017 पर्यंत खूप संघर्षाचा काळ राहिला. तयारी चालू करत असताना मी माझा व्यवसाय त्याचबरोबर समाजकार्य हे दोन्ही पॅरलर त्या ठिकाणी चालूच होते. राजकारणात दोन्ही गोष्टींनी पॅरलर जो माणूस व्यक्ती असेल तर तो राजकारणात त्या ठिकाणी समाजकारणात टिकू शकतो. महिलांचं लाठीकाठी प्रशिक्षण घेतलं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून. त्यावेळेस चेन चोरी, साखळी चोरी व्हायची, दागिने ओढले जायचे, म्हणून ते महिलांसाठी सुद्धा CPR महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनासाठी मग महिला बचत गटांची स्थापना असेल, त्या बचत गटाच्या मार्फत आपण वेगवेगळे उपक्रम चालू केले. मित्रांनो नमस्कार. महानगरपालिकांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आणि काही मंडळींच्या संघर्षाची गाथा संकल्पापर्यंत कशी जाते किंवा ती कशी पोहोचते याचा मागोवा घ्यायला आम्ही निघालो आहे आमच्या स्टुडिओ बाहेर. आणि हा जो काही प्रवास आहे आमचा तो सुरू झाला आहे पुण्यापासून. पुणे जिल्ह्यातल्या पिंपरी चिंचवडमध्ये आज मी आलो आहे. खरं तर आलो होतो या राज्याचे, या स्वराज्याचे धाकले धनी शंभूराजांच्या दर्शनासाठी. त्यांच्या पुतळ्याला नतमस्तक झालो, त्यांच्या चरणाचा स्पर्श केला आणि तिथून जो निघालो तो त्या भागातल्या एका धडपड्या तरुणाचा संघर्ष जाणून घ्यायला. आता मी ज्यांच्यासोबत बसलो आहे त्यांना या प्रभागातले लोक ओळखतातच, पण आमच्या प्रेक्षकांनाही अशा धडपड्या तरुणांची ओळख व्हावी यासाठी मी इथे आलो आहे. कोण आहे तरुण, काय नाव त्याचं, नक्कीच सांगेन. त्यापूर्वी मी त्यांना स्क्रीनवर दाखवून. हे आहेत निखिल दादा बोराडे. नमस्कार दादा. नमस्कार. आणि तुमचं स्वागत. तुमच्यासारख्या तरुणांना असं आमच्या या परिसंवादात बोलावणं, त्यांच्याशी गप्पा मारणं आणि तो जो संघर्ष आहे तो समजून घेणं फार गरजेचं वाटतं मला. कारण मी जेव्हा संघर्ष करत होतो ना तेव्हा माझा संघर्ष जाणून घ्यायला असं कुठलं आकार DG9 नावाचं प्लॅटफॉर्म उपलब्ध नव्हतं. आज एक व्यासपीठ आहे जे अशा संघर्षरत तरुणांना मी उपलब्ध करून देतो आहे. तुमची ओळख तर मी करून दिली, नाव तर सांगितलं प्रेक्षकांना, पण या नावामागे एक इतिहास आहे, एक परंपरा आहे. ती परंपरा जाणून घेणं फार गरजेचं आहे. तुमचं जे घराणं, बोराडे घराणं, या मोशी गावातलं स्थानिक, आणि परंपरा काय तर वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. जे तुमचे वडील आजोबांपासून सुरू झालेली परंपरा, त्याबद्दल आधी मला जाणून घ्यायचं आहे. कारण शालेय शिक्षण जे झालं तुमचं, शाळेत आपले शिक्षक तर आपल्यावर संस्कार करतातच, घरातले संस्कार फार महत्त्वाचे असतात. हे संस्कार नेमके कसे झाले? प्रथमतः तुमचं मनापासून धन्यवाद सर. तुम्ही माझं या ठिकाणी मला एक व्यासपीठ निर्माण करून दिलं. माझ्यावरती जे संस्कार झाले ते आमचं जे कुटुंब आहे बोराडे परिवार सर, हा एक 9 भावंडांचा आमच्या या मोशी गावातील सर्वात मोठं कुटुंब म्हणून ओळखलं जायचं. तर आमच्या कुटुंबातले जे कारभारी होते, आमचे निवृत्ती रामभाऊ बोराडे, माझे आजोबा, त्यांना पहिल्यापासून आवड की गावामध्ये समाजकार्यामध्ये हिरिरीने ते भाग घेत असायचे. त्याच्यानंतर त्यांचाच वसा पुढं माझे वडील शिवाजी परशुराम बोराडे हे गावातली सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असायचे. नागेश्वर तरुण मंडळात त्यांनी काम केलं. आमच्या गावामध्ये श्री नागेश्वर महाराजांना जे आमचं ग्रामदैवत आहे, त्या ग्रामदैवताचं भंडारा त्या ठिकाणी भरत असतो. त्या भंडाऱ्यामध्ये आमचं मोशी गावातील प्रत्येक तरुण त्या हिरिरीने भाग घेऊन
गावच्या जडणघडणीत साथ देत असतात. त्यामुळे वडिलांचं गावामध्ये एक वेगळंच स्थान निर्माण झालं होतं. आणि 2002ला म्हणजे मी लहान असताना वडील गावातल्या समाजकार्यामध्ये असायचे, पण आमचं बोराडेवाडी जी होती ती ग्रामपंचायत फार पूर्वी होती. आम्ही 1982 साली नगरपालिका ज्यावेळेस स्थापन झाली, अण्णासाहेब मगरांनी ज्यावेळेस पिंपरी चिंचवड महानगरपालिका 86ला स्थापन झाली. 82 पासून तर 82ला आम्ही महानगरपालिकेमध्ये आमची बोराडेवाडी त्या ठिकाणी जोडण्यात आली. तेव्हापासनं वेगवेगळे नगरसेवक आमच्या भागामध्ये होऊन गेले. आणि त्यातच मग 1997ला 18 गावं त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट केली. आणि ती समाविष्ट केल्यानंतर 2002ला एक राजकारणात आमचे चुलते माजी उपमहापौर शरद परशुराम बोर्डे हे त्या ठिकाणी अपक्ष 2002ला विजयी झाले. आणि त्यांचंच पुढं काही गोष्टी त्यांनी 10 वर्ष त्या ठिकाणी सत्तेत राहिले. 2012 पर्यंत महानगरपालिकेत खूप मोठी त्यांनी पदं त्या ठिकाणी भूषवली. आणि मी लहानपणापासूनच एक समाजात काम करायची आवड, कारण मी शाळेला सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळा क्रमांक 13 जी स्वतः त्याची पायाभरणी अण्णासाहेब मगरांनी त्या ठिकाणी केली होती. म्हणजे आमची कुटुंबाचं जे काही समाजात स्थान होतं, म्हणजे 9 जणांचं कुटुंब असल्यामुळे प्रत्येक कुटुंबातला व्यक्ती कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये एक पैलवानकीची आवड घराण्यात होती. आमचे अनेक भाऊ त्या ठिकाणी पैलवानकीसाठी सुद्धा कोल्हापूरला, मी सुद्धा काही दिवस कोल्हापूरला त्या ठिकाणी राहिलेलो आहे. आणि शालेय जीवनात शिक्षण घेत असताना, मोठं होत असताना चुलत्यांबरोबर ती नगरसेवक असल्यामुळे कामाची आवड त्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्यांचं काम पाहू लागलो. 2007ला मी त्या ठिकाणी नागरी सुविधा केंद्र चालू केलं मुशीमध्ये. आणि त्याच्यातूनच लोक कामं सांगत होती. मग चुलते सांगायचे त्यांचं काम बघ काय ते. त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांची कामं समजून त्या लोकांचं चुलत्यांना सांगायचं असं असं काम आहे. त्या अधिकाऱ्यांना फोन करून ते काम त्या ठिकाणी होत गेले. आणि नंतरच त्याचं मला त्या कामाची आवड आपोआपसात त्या ठिकाणी होत गेली. हे राजकारण, समाजकारण हा एक पैलू झाला. घरातून झालेलं जे एक बाळकडू जे मिळतं ना, म्हणजे जे जे संस्कार झाले होते तुमच्यावर, त्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाले. संघाच्या शाखेत जाण्याचा जो काही अनुभव होता तो काय, म्हणजे ह्या भागातल्या शाखांबद्दल मी जाणून आहे, कारण मी स्वतः इथल्या वाल्हेकरवाडी शाखेचा सायम शाखेचा शिक्षक होतो आणि मी 2 वर्ष तिथली शाखा लावलेली आहे. आणि संघाबद्दलचं आकर्षण मावळ प्रांतातल्या मुलांमध्ये, तरुणांमध्ये हे 80च्या दशकात मला वाटतं बऱ्यापैकी रुजलं. तर त्याच कालखंडातला तरुण म्हणून संघातल्या शाखेचा कसा काय अनुभव, काय काय आठवणी वगैरे? संघाचं शाखेमध्ये जाण्याचं माझा योग ज्या वेळेस गौंजेमध्ये 1 लाख स्वयंसेवकांचं त्या ठिकाणी एकत्र शिबिर होतं. तर ते शिबिरामध्ये सहभागी झालो. आणि सहभागी झाल्यानंतर साहजिकच त्या ठिकाणी आमच्या मुशी परिसरातील जे संघामध्ये काम करणारे जे स्वयंसेवक होते त्यांच्याबरोबर मग माझं संपर्क वाढत गेला आणि संघाच्या शाखेमध्ये आवड निर्माण होत गेली. आणि मग एक वस्ती प्रमुख म्हणून त्या ठिकाणी मला जबाबदारी मिळाली. आणि मग तिथनं पुढंच मी संघामध्ये त्या ठिकाणी सक्रिय होत गेलो. आणि संघाचं कामाच्या बाबतीत तर एक 2-3 गोष्टी म्हणजे नियोजनाचं पद्धत आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेळेची मर्यादा. ह्या 2 गोष्टी शिकायला त्या ठिकाणी मला मिळाल्या. नियोजन, कार्यवहन आणि शिस्त या 3 गोष्टी संघ त्याच्या पुढच्या पिढीच्या अंगी बांधवतो. आणि नंतर ह्याच पिढीतले काही शिलेदार हे आज राज्याचंच काय तर देशाचं नेतृत्व करत आहेत.
आणि त्याच संघाच्या मुशीत तयार झालेला एक तरुण माझ्यासमोर बसला आहे. तुम्ही ज्या कालखंडात हे सगळं काम सुरू केलं, म्हणजे तुमच्या घरच्यांचे, ज्येष्ठांचे तुमच्यावर संस्कार राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातले झालेलेच आहेत. त्यांचं राजकारण बघून, त्यांचं कामकाज बघून तुम्ही पुढे स्वतःचं काहीतरी समाजाचं आपण ऋण फेडणं आहे किंवा आपल्याला काही देणं लागतं म्हणून तुम्ही उतरलात आणि हे सगळं करायला लागलात. पण असे काही टप्पे येतात आयुष्यात आपल्या, की जिथं खऱ्या अर्थानं कस लागतो. म्हणजे आपण लोकसेवक किंवा जनसेवक बनायला निघतो. मी नगरसेवक मुद्दाम म्हणत नाही. नगरसेवक ही एक वेगळी वैधानिक संज्ञा किंवा एक व्याख्या झाली. नगरसेवक म्हटला की तो थोडा बदनामही वाटतो. त्यामुळे लोकसेवक किंवा जनसेवक खरं काम तेच आहे लोकप्रतिनिधीचं. तर हे बनत असताना आपल्याला कुठे ना कुठेतरी आपल्या मनात काही संकल्पना असतात, काही आपण मुळातच आपल्या कार्यक्रमाची जी काही थीम आहे ती संघर्ष ते संकल्प अशीच आहे. काही संकल्प असे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड होते का, की हे मला करायचं आहे? सुरुवातीच्या काळात काय झालं, 2012ची जी महानगरपालिकेची निवडणूक होती, 2च्या प्रभागामध्ये आमचे जोडते त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे होते. त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला आणि ते इलेक्शन मी स्वतः त्या ठिकाणी एक बूथ प्रमुखापासून तर शेवटच्या टप्प्यापर्यंत मी त्यांचं पाहिलं होतं आणि मी स्वतः हँडल केलं होतं. तर तो पराभव आणि त्याच्यानंतर आमच्या फॅमिलीमध्ये मग माझे वडील त्या ठिकाणी आजारी पडले, पॅरालिसिसचा त्यांना थोडंसं त्या ठिकाणी झटका आला. नंतर माझा एक लहान भाऊ होता चुलत्यांचा, उपमहापौरांचा एक मुलगा होता, तो प्रीतम, तो ॲक्सिडेंटमध्ये त्या ठिकाणी त्याचं दुर्दैवी त्या ठिकाणी निधन झालं. त्याच्यानंतर वडिलांचं निधन झालं 2016ला. त्या टप्प्यामध्ये खूप काही असं आम्हाला गोष्टी अडचणीचा काळ ठरला. एक 2012 ते 2017 पर्यंत खूप संघर्षाचा काळ राहिला. आर्थिक सुद्धा काही अडचणी आल्या. काही म्हणजे राजकारणातनं थोडंसं थांबावं लागलं. घरातली परिस्थिती, राजकारण हे सगळं, कारण 10 वर्ष पदावर असणं आणि एकदम बॅकला जाणं 2017ला व 2014 नंतर भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी आमच्या चुलत्यांनी प्रवेश केला. 2017लाच आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं तिकिटासाठी हे करत होतो, मागणी करत होतो. आणि कारण 2012ला पराभव झालता, थोडंसं आम्हाला घरात ह्या 2-3 घटना, आमच्या अजून एक भाऊ होते मोठे आणि एक आमची वहिनी होत्या, त्यांचाही दुर्दैवी त्या ॲक्सिडेंटली एक मृत्यू झाला. आमचा मोठा बंधू होता. अशा अनेक त्या काळामध्ये संकट आमच्यावरती आली. एक 2017ला आम्हाला तिकीट त्या ठिकाणी मिळालं नाही, कारण त्यावेळेस थोडीशी काही राजकीय समीकरणं वेगळी होती. शांत डोक्याने मग चुलत्यांनी थांबायचं ठरवलं राजकारण, मला पुढे नाही जायचं म्हणून. त्यानंतर माझे काही सहकारी, आम्ही सगळेजण बसलो, तो आपल्याला राजकारणामध्ये सक्रिय राहायला पाहिजे, कारण राजकारणातूनच समाजकार्याचं काम त्या ठिकाणी करता येतं. मग बालाजीला आम्ही त्या ठिकाणी ट्रिपला गेलो आणि त्या ट्रिपमध्ये आमचं त्या ठिकाणी आम्ही नियोजन केलं. 17ची इलेक्शन होऊन गेली होती महानगरपालिकेची. त्यावेळेस भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता त्या ठिकाणी आली होती. मग आम्ही 18 पासून माझी स्वतःची मी त्या ठिकाणी तयारी चालू केली. तयारी चालू करत असताना मी माझा व्यवसाय आणि त्याचबरोबर समाजकार्य हे दोन्ही पॅरलर त्या ठिकाणी चालू ठेवले. कारण राजकारणामध्ये तुम्ही व्यवसायात पण स्टेबल असले पाहिजे आणि समाजकार्यात पण तुम्ही त्या ठिकाणी काम करता आलं पाहिजे. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. काय होतं की महाराष्ट्रातल्याच काही तर देशभरातल्या तरुणांना काय वाटतं की राजकारण हा फुल टाईम बिझनेस आहे. म्हणजे काही लोक पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून राजकारणाकडे बघतात आणि राजकारणात उतरायला जातात, आणि त्यावेळेला त्यांची जी इन्व्हेस्टमेंट असते ना, जे फ्लेक्स आणि इतर सगळ्या गोष्टींचा जो खर्च, त्यात बऱ्याच लोकांना मी रस्त्यावर आलेलं पाहिलेलं आहे, म्हणजे उद्ध्वस्त झालेलं पाहिलेलं आहे, की प्रत्यक्षात काही होत नाही. पण एक सल्ला दिला जातो. आपल्या भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आहेत, मी नाव घेत नाही,
तेही अनाहूतपणे सल्ला देऊन जातात की जर तुम्हाला राजकारणात यायचं आहे तर आधी तुमच्या कुटुंबाची सोय लावा. तुमचा पोटापाण्याचा, तुमचं ब्रेड अँड बटर काय आहे ते आधी ओळखा आणि मग समाजकार्यात या. तर हा जो काही मूळ मुद्दा जो आहे ना, की राजकारण हे काय तुमचं ब्रेड बटर नाही. हे तुमचे स्वतःचे व्यवसाय आहेत आणि त्याच्याच पाठबळावर तुम्ही आता राजकारणात जी काही इनिशियल इन्व्हेस्टमेंट ज्याला म्हणतो ना आपण, आता सगळ्या गोष्टी या कॅल्क्युलेटिव्ह झालेल्या आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या टर्म्स येतात. इन्व्हेस्टमेंट आणि काय तुम्हाला किती फायदा तोटा जे आहे, तो राजकीय फायदा तोटा नंतर, पण आधी ज्या गोष्टींचा आपल्याला मागोवा घ्यायचा आहे ते आपल्यासमोर पिक्चर क्लिअर असणं फार गरजेचं असतं. ते तुमच्या बाबतीत क्लिअर दिसतंय. त्यामुळं तुमचा जो काही मी जो विचारलेला प्रश्न होता आणि त्यावर तुमचं जे उत्तर होतं ते तुम्ही पुढे आता कंटिन्यू केलं तरी चालेल. कारण त्यातून मला ॲक्च्युली जाणून घ्यायचं आहे की तुम्ही ह्या सगळ्या प्रवासात केलेली जी काही कामं आहेत ना, म्हणजे ज्या 18 नंतर तुम्ही उतरलात प्रत्यक्षात, घरात जी काही दुःखद प्रसंग घडले, माणूस बॅकलॉगला जातो, बॅकफूटवर जातो. पण ही उडी मारण्यापूर्वी वाघ कसा 2 पावलं मागे येतो झेप घेण्यापूर्वी, तसंच ठरलं असं म्हणावं लागेल. कारण त्यानंतरचा तुमचा जो काही झंझावात आहे तो मुशीतल्या लोकांकडून ऐकायला मिळतोच आम्हाला. तर त्याबद्दल ऐकायचं आहे. नाही, त्याबद्दल कारण तो अनुभव मला होता. 2012ला जो आमचा पराभव झाला, 2011 ते 2017 मध्ये की जे बॅकफूटला आम्ही गेलो होतो, आर्थिक परिस्थितीमध्ये पण आणि घरातल्या दुःखद घटनांमध्ये पण. तो एक अनुभव मला त्या वेळेस कामी आला 2017 नंतर, की अरे राजकारणात दोन्ही गोष्टींनी पॅरलल जो माणूस व्यक्ती असेल तर तो राजकारणात त्या ठिकाणी समाजकारणात टिकू शकतो. अन्यथा त्याची परिस्थिती खूप अवघड आहे. कारण 2018ला मी राजकारणाची तयारी चालू केली आणि 2018ला मी माझा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा केला. मग एक सहज सगळ्या गणेश मंडळांनी त्या ठिकाणी बोलवलं. माझे केक कापण्यात आले. मी त्यांना जाऊन भेटलो. मग एक लोकांना की बाबा हा एक तरुण राजकारणात त्याने सुरुवात केली त्याच्या स्वतःच्या राजकीय कारकिर्दीची. आणि माझा वाढदिवस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी म्हणजे वाढदिवस केला आणि दुसऱ्या दिवशी मला त्यावेळेस महेश दादा भेटायला आले होते घरी. मी 2014ला दादांबरोबर नव्हतो आणि दादा 2014 ते 2019 ज्यावेळेस आमदार होते अपक्ष, मला वाटलं नव्हतं की दादा मला भेटतील किंवा असं, नाही का. कारण मी 2014ला विरोधात काम केल्यामुळं मला वाटलं की म्हणजे आमचे चुलते राष्ट्रवादीचे असल्यामुळे त्या ठिकाणी ते बरोबर विरोधात होते, म्हणून कधी वाटलं नाही की दादा भेटायला येतील वाढदिवसाला. पण त्यांचं एक मोठं मन किंवा एक तरुण त्या ठिकाणी काम करतोय आणि दादा त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मला भेटण्यासाठी आले. आणि मग त्याच्यातूनही मला थोडीशी ऊर्जा मिळाली. आपण सरळ मार्गी जर काम केलं, आपलं काम आपल्या कामावर आपण फोकस केला तर आपल्याला कुठं ना कुठं मार्ग मिळत जाईल. त्या दृष्टिकोनातून मग मी समाजकार्यामध्ये सक्रिय झालो. मग माझे सगळे मित्रपरिवार आम्ही एकत्र झालो. सगळ्या मित्रपरिवाराने ठरवलं की आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये काय काय केलं पाहिजे. आणि मी शाखेत सक्रिय असल्यामुळे, संघाच्या लोकांच्या संपर्कात असल्यामुळे मला नियोजनाचं जे काही गोष्टी होत्या की कुटुंब कसे जोडले गेले पाहिजे. शेवटी राजकारणात काय बॅनर लावणं, कार्यक्रम घेणे, ते ठराविक लोक येतात, गर्दी करतात, जातात. पण तुम्ही ज्यावेळेस राजकारणात संपर्क वाढवायचा कसा, कारण मला या ठिकाणी 4 नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे होते आणि माझी स्वतःची इच्छा होती की भारतीय जनता पार्टीतच आपल्याला आपल्या राजकीय करिअर सुरुवात त्या ठिकाणी करायची. त्या दिशेने पावलं मी टाकत होतो आणि दादांची भेट झाली. त्याच्यानंतर 2-3 महिन्यांनी दादांचा वाढदिवस होता. मी दादांना भेटायला गेलो. मग थोडंसं त्या ठिकाणी आमचं कुठंतरी एकमेकांची मनं जुळली गेली आणि मग दादांची माझी एक ठिकाणी असं सहज भेट झाली, चर्चा झाली. दादा म्हटले तू काम करत राहा, तुझा मी भविष्यात नक्की विचार करेन. आणि मग तिथनं पुढं मी थोडंसं कामाला सुरुवात केली. मग सुरुवातीच्या काळामध्ये मी कुटुंब लोकांपर्यंत पोचायचं कसं, एक लाठीकाठीचं आपण त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं. त्याच्यानंतर पहिल्यांदा मी सुरुवातीला माझं संपर्क कार्यालय त्या ठिकाणी चालू केलं
आणि संपर्क कार्यालयामध्ये मी त्या ठिकाणी आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, रेशनिंग कार्ड असेल, वेगवेगळे उत्पन्नाचे दाखले असतील, आयुष्यमान भारत कार्ड असेल, शासकीय योजना असतील, या ज्या काही गोष्टी होत्या लोकांपर्यंत पोहोचण्याच्या, सर्वसामान्य लोकांना दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टी असतात त्या लोकांना सहज कुठं उपलब्ध होत नव्हत्या. मोशीमध्ये असायच्या पण त्या ठिकाणी गर्दी असायची, पैसे जास्त घेतले जायचे किंवा लोकांना लवकरात लवकर त्या उपलब्ध होत नव्हत्या. मग ते कारण मी 2007ला नागरिक सुविधा केंद्र चालवलेला एक व्यक्ती होतो. 2007-8ला मी स्वतः नागरिक सुविधा केंद्र चालवले, त्याच्यामुळे मला माहिती होतं. म्हणून मी ते पहिल्यांदा सुरुवात तिथनं केली. नंतर सुरुवात केल्यानंतर मग महिलांचं लाठीकाठी प्रशिक्षण घेतलं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून. मग त्यावेळेस चेन चोरी, साखळी चोरी व्हायची, असे रस्त्याने महिलांचे त्या ठिकाणी दागिने ओढले जायचे. म्हणून ते महिलांसाठी सुद्धा सिक्युअर महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून मग महिला बचत गटांची स्थापना असेल, त्याच्यानंतर मग त्या बचत गटाच्या मार्फत आपण वेगवेगळे उपक्रम चालू केले. मग त्या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन्सचे क्लासेस असतील, काही वेगवेगळे कोर्स असतील, बाकीचे महिला बचत गटांसाठी लागणाऱ्या जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या माझ्या ऑफिसवरनं मी त्या ठिकाणी द्यायला सुरुवात केली. आणि एक कुठंतरी त्या ठिकाणी मला प्लॅटफॉर्म तयार झाला. आणि प्लॅटफॉर्म तयार होत असताना मग आता 2019ची त्या ठिकाणी निवडणूक लागली विधानसभेची. 2019च्या विधानसभेला महायुती होती. दादांचं काम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतं, म्हणून भारतीय जनता पार्टी दादांबरोबर त्या ठिकाणी प्रवेश झाला. त्याच्यानंतर मग जाहीर भाषणांमध्ये मी दादांचं त्यावेळेस भाषण 2019ला केलं. त्यावेळेस सुद्धा मान्य केलं की 2014ला दादा त्या ठिकाणी आम्हाला काम करायची तुमची संधी मिळाली नाही, पण त्याची भर आम्ही 2019ला काढू. 2019ला दादांचा विजय झाला आणि भारतीय जनता पार्टीत काम करायला त्या ठिकाणी मी सुरुवात केली. आणि ते काम करत असताना मग मला त्या ठिकाणी लोकांच्या काय काय समस्या आहेत. तुम्हाला काय पद वगैरे दिलं होतं का भाजपने? नाही, काही पद नव्हतं. एक सामान्य भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचं सदस्य म्हणून त्या ठिकाणी मी काम करत होतो. आणि मग ते काम करत असताना मला त्या ठिकाणी लोकांच्या समस्या जाणवत गेल्या. मग मी त्या ठिकाणी महिला बचत गटातून काही कामं केली असतील. मग मी त्या ठिकाणी आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची भक्ती शक्तीची जी थीम आहे त्याच्यातनं लोकांचे त्या ठिकाणी वाढदिवस करण्यास सुरुवात केली. मग माझा संपर्क त्या ठिकाणी वाढत, जसा संपर्क तशा समस्या, आणि त्या समस्यांवरती काय मात. बरोबर. घरोघरी गेल्यानंतर कळलं लागलं की काय त्या ठिकाणी खरं दुखणं काय आहे. आणि त्या अडचणीवरती मग आणि दादा तर लोकप्रिय आमदार होते, त्यांनाही लोकांची काम करण्याची त्या ठिकाणी आवड असायची आणि त्या ठिकाणी मला त्यांचं पाठबळ मिळत गेलं. आणि मग तेव्हापासून मी माझं मग कोविडचा काळ आला. कोविडच्या काळात सुद्धा खूप काही आता सर्वसामान्यांनी सुद्धा त्याच्यात खूप काम केलं, म्हणजे माझ्यासारखे सर्वसामान्यांनी पण काम. तर त्या काळात थोडंसं मग काम केल्यानंतर 2021-22 उजेडलं, पण इलेक्शनचा काळ पुढं जात गेला. त्याचा मला फायदाही झाला, कारण 2022ला जर इलेक्शन झालं असतं तर कदाचित बायोडेटा छोटा असता. हा आणि 2026ला आता इलेक्शन होणार आहे, तर त्याचा आता निश्चित मला फायदा होतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत मला संपर्क करता आला, लोकांची कामं करण्याचा त्या ठिकाणी मला संधी मिळाली. मग 2024ची जी काही विधानसभेची इलेक्शन लागली, त्या इलेक्शनमध्ये खूप काही नगरसेवक त्या ठिकाणी दादांना सोडून जात होते. आणि तीच एक संधी मला त्या ठिकाणी प्राप्त झाली की मी दादांच्या खूप जवळ गेलो. आणि दादांच्या जवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी दादांचा संघर्ष पाहिला. 2024च्या इलेक्शनला खूप काही त्यांना संघर्ष करावा लागला. एकामागे एक धक्के बसत होते, एकामागे एक नगरसेवक सोडून जात होते, कार्यकर्ते जात होते. आणि त्याच ठिकाणी मोशीमध्ये तीच परिस्थिती होती. अनेक आजी-माजी नगरसेवक आणि तरुण कार्यकर्ते दादांच्या विरोधात त्या ठिकाणी काम करत होते. मी त्या ठिकाणी दादांच्या बाजूने काम केलं, कारण माझा संपर्क त्या ठिकाणी वाढला होता, मलाही एक संधी मिळाली. आणि लोकांपर्यंत, कारण आमच्या भागामध्ये
डेव्हलपमेंट असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात सोसायटी वर्ग आहे, सोसायट्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या माझ्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून असेल की वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं मला त्या ठिकाणी संधी आली होती आणि त्या संपर्काच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी दादांना आपण त्या ठिकाणी मी विधानसभेचं काम केलं आणि माझ्या प्रभागामध्ये त्या ठिकाणी दादांना 10,500 मतांचं मताधिक्य मिळालं. अच्छा. साहजिकच काही नगरसेवक पण त्या बरोबर आमच्या बरोबर त्या ठिकाणी होते. हो. आता तुमच्या बोलण्यातून आलं की तुमचा हा जो प्रभाग आहे तो आता विकसित होतोय आणि तिथे नव्याने काही टॉवर्स उभे राहत आहेत, इमारती उभे राहत आहेत आणि हा जो पूर्वी मोशी जे गाव होतं ना, ते गाव न राहता आता त्याला एका छोट्या मिनी मेट्रोपॉलिटन सिटीचं स्वरूप आलेलं आहे. इथे सगळ्या बिल्डिंग्स नव्याने तयार झाल्या आहेत. त्यामुळे सोसायटीज, आता तुम्ही सोसायट्यांचा उल्लेख केला, त्या सोसायटीज तयार झाल्या. सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या समस्या ह्या चाळीतल्या किंवा गावठाणातल्या रहिवाशांच्या समस्यांपेक्षा वेगळ्या असतात. मग त्या समस्या आयडेंटिफाय करून त्याच्यावर काम करणं असो किंवा तुमच्याकडे आता या सगळ्या प्रभागात दोन्ही पद्धतीचे मतदार आहेत, गावठाणही आहे, काही ठिकाणी विकास होतोय, काही विकसित झालेला भाग आहे. हा सगळा जो काही समतोल साधणं जो आहे ना कामाचा, कारण वेगवेगळी कामं रोज तुमच्या समोर येत असतील तर ती करताना अर्थात महेशदादा लांडगेंसारखा कार्यसम्राट आमदार तुमच्यासोबत आहे म्हटल्यावर तरीही स्वतः काम करताना तुम्हाला येणाऱ्या अडचणी काय तिथे? नाही, आता त्याच्यानंतर दादा तिसऱ्यांदा आमदार झाले आणि त्या अर्थाने दादांनी मग मला त्या ठिकाणी कामाच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी ताकद देण्यास सुरुवात केली आणि लोकांच्या अडचणी काय असायच्या की रस्ते, लाईट, पाणी ह्या तर आहेच, म्हणजे पण बेसिक लोकांना त्या ठिकाणी ट्रॅफिकला खूप मोठ्या प्रमाणात सामोरे जावं लागत होतं. खास करून आमच्या भागामध्ये रस्ते जे काही डेव्हलपमेंटची फास्ट ग्रोथ व्हायला पाहिजे होती ती थोडीशी काही स्थानिक शेतकऱ्यांचे काही अडचणी प्रशासनाकडनं काही कामं होत नव्हती आणि ती कामं होत नसल्यामुळे शेवटी बघा, जमीन आली तर शेतकरी आला आणि महानगरपालिकेने जरी रस्त्याचे आरक्षण असतील किंवा डीपी प्लॅन असेल तर ते शेतकऱ्यांच्याच जागेवरती होत असतात आणि टाउनशिप सुद्धा शेतकऱ्यांच्याच जागेवर होतं. त्याच्यामुळं काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या कामाची अडवणूक होत होती, म्हणून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सुद्धा प्रशासनाला रस्ते हँडओव्हर करण्यास सुद्धा त्रास होत होता. मग त्या शेतकऱ्यांचा, महानगरपालिकेचा, तिथल्या स्थानिक लोकांचा ताळमेळ साधून अशी 2 उदाहरणं मी द्यायची जर म्हटलं तर माझ्या प्रभागामध्ये उडसविला सोसायटी, त्याच्या समोरचा रस्ता खूप दिवसापासून पेंडिंग होता. मग त्या शेतकऱ्यांना दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विश्वासात घेतलं आणि प्रशासनाकडे तो रस्ता हँडओव्हर करून आज त्या ठिकाणी त्या रस्त्याचं काम पूर्ण करण्यात आलं. त्याच्यानंतर दुसरं एक रस्ता 24 मीटरचा होता, जो नाशिक हायवेपासून रंजन काट्यापर्यंत जातो. तर त्या रस्त्याच्या बाजूला, दोन्ही बाजूला जर कमीत कमी मोठ्या मोठ्या टाउनशिप आहे, रिव्हर रेसिडेन्सी, स्वराज आहे, ऐश्वर्या महामार आहे, त्या प्रिस्टीन ग्रीन आहे, ह्या सोसायट्यांची संख्या इतकी आहे फ्लॅटची की 10-12 हजार फ्लॅट असतात, म्हणजे तेवढी वाहनं आली. मग जो आमचा एकच रस्ता होता, जो दिवा आळंदी रोडचा 30 मीटरचा, त्या रस्त्यावर खूप लोड येत होता. मग तिथं सुद्धा थोडासा पॅच राहिला होता. तर आमच्या स्थानिक शेतकऱ्यांचं काही अडचणी होत्या, मग त्या अडचणी त्यांच्या पहिल्या सोडवल्या, दादांकडे त्यांना घेऊन, त्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी त्यांच्या अडचणी सोडवल्यानंतर त्यांनी रस्ते दिले ना महानगरपालिकेला. मग त्या रस्त्यांची कामं त्या ठिकाणी चालू आहे. म्हणजे ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी फक्त काही प्रशासनावर आरोप करून किंवा राजकीय कुठल्याही व्यक्तीवर आरोप आपल्याला करून ती समस्या सुटणार नाही. त्यासाठी रस्ते डेव्हलप करणे, रस्ते डेव्हलप करणे म्हणजे साहजिक तुम्हाला शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करायला पाहिजे, त्याशिवाय ते होणार नाही. म्हणून त्या ठिकाणी ते रस्ते आज करता आले आम्हाला. अशा छोट्या मोठ्या अनेक गोष्टी आणि की ज्या ठिकाणी पाण्याच्या समस्या असतील की बाबा एखाद्या सोसायटीला 5 कनेक्शन सँक्शन आहे, 3च मिळाले, ते 2 कनेक्शन घेऊन देण्याचे प्रयत्न केले. असे दादांच्या माध्यमातून अनेक कामं त्या ठिकाणी. आता तुम्ही जर पाहिलं, मोशी तुम्ही जसे म्हटले की गावाचं शहर होते, त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे ह्या मोशी भागामध्ये या ठिकाणी जागतिक लेवलचं प्रदर्शन केंद्र आहे
या ठिकाणी कमिशनर ऑफिसचं काम त्या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी कोर्टाचं काम चालू आहे. या ठिकाणी वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प त्या ठिकाणी चालू आहे. 800 बेडचं वायसीएम पेक्षा मोठं प्रशस्त हॉस्पिटल त्या ठिकाणी होतंय. COP कॉलेज त्या ठिकाणी आले. IIM ला मंजुरी मिळालेली आहे. आमचं मोशी आता म्हणजे पिंपरी चिंचवड मधलं हार्ट त्या ठिकाणी भविष्यामध्ये होईल अशी परिस्थिती आजच्या या डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने आहे. मोशीमध्ये आकर्षणाचं केंद्र म्हणजे संभाजीराजांचा तो भव्य दिव्य पुतळा तर आहेच. APMC मार्केट सगळ्यात भव्य दिव्य असं इथेच आहे. आणि या सगळ्या गोष्टी मोशीत असल्यामुळं काम करणाऱ्याला प्रचंड वाव आहे. आणि त्यामुळे तुमच्यासारखे तरुण लोकसेवक जर निर्माण झाले आणि त्यांना जर महेशदादा लांडगेंसारख्या लोकप्रतिनिधीचा, आमदाराचा वरदहस्त लाभला, मदत लाभली, तर नक्कीच मोशीचा जो कायापालट आजवरचा आपण पाहतोय त्याच्यापेक्षा अधिक सुंदर, समृद्ध आणि सुदृढ असं मोशी पाहायला मिळेल पुढच्या 4-5 वर्षात, अशी आशा अपेक्षा एक सामान्य नागरिक म्हणून करायला हरकत नाही. तुमच्या नजरेसमोर या बदलत्या मोशीचा एक आगळा वेगळा चेहरा असा काही एखादा प्रकल्प किंवा ज्याला आपण ड्रीम प्रोजेक्ट वगैरे म्हणतो ना, तो काही कुठे तुमच्या डोक्यात आहे का? ड्रीम प्रोजेक्ट जर तुम्ही विचारला मला मोशी किंवा माझ्या प्रभागाच्या दृष्टिकोनातून, तर या ठिकाणी विकास कामं करण्यासाठी खूप काही अजून गरजेचं आहे. म्हणजे हे झालं राज्य शासनाच्या माध्यमातून झालेले सगळे प्रकल्प किंवा महानगर, म्हणजे दादांनी प्रयत्न केलेले हे मोठे मोठे प्रोजेक्ट त्या ठिकाणी आले. एक नगरसेवक झाल्यानंतर प्रभागासाठी काय केलं पाहिजे, तर त्या ठिकाणी या ठिकाणी खेळाची मैदानं पाहिजे, उद्याने हवी आहे. आमच्या मोशी परिसरामध्ये उद्यानं आरक्षण आहेत, पण ते आरक्षण महानगरपालिकेच्या ताब्यात नाही आणि त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करता आली. दुसरी गोष्ट, आमच्या मोशीमध्ये नैसर्गिक नाले खूप आहेत, नॅचरल नाले. तर ते नॅचरल नाले सगळे ड्रेनेजनी आणि सांडपाणीनी भरलेले आहेत. पण त्याचा जर चांगला उपयोग जर केला आपण, म्हणजे ते नॅचरल नाल्यातलं, आता तुम्ही पहा की केंद्र आणि राज्य सरकार मिळून त्या ठिकाणी आता ड्रेनेज लाईन सगळ्या DP रोडनीच ते सगळे राबवले जातात आणि प्रत्येक गावोगावी STP प्लॅनचे त्या ठिकाणी आता नियोजन करण्यास सुरुवात झालेली आहे. कारण कुठलंही ड्रेनेजचं पाणी डायरेक्ट थेट नदीत न सोडतं ते STP प्लॅनमधूनच नदीत सोडण्याचं त्या ठिकाणी आता सुरुवात चालू झालेली. मग जर नैसर्गिक नाले जर त्याचं ड्रेनेज त्या नाल्यातलं निघालं, तो नैसर्गिक नाला डेव्हलप केला, त्याच्या बाजूने वॉकिंग ट्रॅक करता येईल, मोठं प्रशस्त गार्डन त्या नाल्याला गार्डनचं स्वरूप त्या ठिकाणी देता येईल. वेगळे आरक्षण, कारण नाल्याच्या बाजूने 3 मीटर आणि 3 मीटर दोन्ही बाजूनी जागा त्या ठिकाणी DP प्लॅन मध्ये सोडावी लागते. त्याच्यानंतर प्रभागामध्ये जी काही फुटपाथ आहेत, त्या फुटपाथावरती सगळे आपले छोटे छोटे विक्रेते बसतात, त्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यास त्रास होतो. तर त्याच्यावर पर्याय काय, तर त्या विक्रेत्यांना कुठंतरी होकर झोन सारखे असे झोन करून देणे आणि मग तो जो काही फुटपाथचा रस्ता आहे तो लोकांच्या येण्या जाण्यासाठी तो खुला झाला पाहिजे. आमच्या इथं सांस्कृतिक भवन नाही, वेगवेगळ्या समाजाची, वेगवेगळ्या या ठिकाणी धर्माची लोक आपल्या परिसरामध्ये राहत असतात. मग त्यांच्यासाठी एखादं भव्य असं सांस्कृतिक भवन या ठिकाणी आमच्या नाही, तर तो एक आपला मानस आहे की भविष्य काळात त्या ठिकाणी एखादं मोठं सांस्कृतिक भवन आपल्या भागामध्ये झालं पाहिजे. सामाजिक प्रश्न आणि राजकीय जीवन याच्यासोबतच आपण एक समांतर धागा जो घेऊन जातो तो धर्माचा, आणि हिंदुत्व हे आपल्या नसानसात भिनलेलं आहे. आणि त्याचं जिथं जागतं उदाहरण तुमच्या प्रभागात शंभूराजांच्या पुतळ्यांनी साकार झालेलं आहे. हे हिंदुत्व तुमच्या चेहऱ्यावर दिसतं, तुमच्या सगळ्या व्यक्तिमत्वात दिसतं, तुमच्या कार्यातूनही ते झळकलेलं आहे. तेही आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. आता त्या बाबतीत जर सांगायचं झालं, या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं जे स्मारक त्या ठिकाणी होतंय, ते स्मारक होण्यासाठी त्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रातून जागा दादांनी त्या ठिकाणी मंजूर करून घेतली राज्य शासनाकडून, आणि ते स्मारक त्या ठिकाणी उभं होते. दुसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी
पुणे जिल्हाच आहे. आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज असतील, जगद्गुरू ज्ञानांचे राजे संत ज्ञानेश्वर महाराज असतील, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असेल, ही आपल्या इंद्रायणी माईच्या तीरावरती आहे. म्हणजे आमदार महेशदादा हे हिंदुत्व फक्त नावापुरतं न ठेवता कृतीतून दाखवतात. म्हणजे एवढं मोठं धार्मिक आपल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्या बाजूने जी जाणारी इंद्रायणी माई, त्या इंद्रायणी माईच्या स्वच्छतेसाठी खूप मोठं त्या ठिकाणी त्यांनी प्रोजेक्ट आणलेला आहे आणि ती स्वच्छ करण्यासाठी गेले 10 वर्ष सायकलथॉन घेतात. त्यामुळे आत्ता जो पाठीमागं सार्वजनिक गणेशोत्सव झाला, त्या गणेशोत्सवामध्ये एकही मूर्ती विसर्जन नदीमध्ये झाली नाही. म्हणजे त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील आणि आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असतील, हा जो काही परिसर आहे तो स्वच्छ करण्याचा मानस त्यांनी, त्यालाच अनुषंगाने मग त्यांच्या वाढदिवसानिमित्त मला असं वाटलं की आपल्या आमदारासाठी आपण काहीतरी लोकांमध्ये धर्माचं, हिंदुत्वाचं विचार आचार लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी आम्ही जाणता राजा हा त्या ठिकाणी महानाट्याचा प्रयोग त्या ठिकाणी 2 दिवसाचा घेतला होता. 2 दिवसामध्ये कमीत कमी 30,000 लोक त्या ठिकाणी जाणता राजाच्या त्या ठिकाणी महानाट्याला येऊन गेले होते. असं खूप मोठं भव्य दिव्य त्या ठिकाणी महानाट्य त्या ठिकाणी आम्ही केलं आणि ते यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मला माझे सगळे सहकार्य असतील आणि लोकांचाही प्रतिसाद त्या ठिकाणी चांगला मिळाला. त्यामुळे दादांच्या पाठीमागे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आता हिंदुत्वाची किनार आणि धर्मासाठी ती वाढतच गेली पाहिजे अशा दृष्टीनेच भविष्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आम्ही पावलं टाकणार आहे. बरोबर आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये मला जो एक कुठेतरी हळवा कोपरा जाणवतो तो म्हणजे एकंदरच म्हणजे दादांचं कार्य आणि त्यांच्याच छत्रछायेत तुम्ही जो काही आता हा वसा घेऊन पुढे निघालेला आहात, ही हिंदुत्वाची जी किनार आहे ना, त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे शंभूराजांचा तो भव्यदिव्य पुतळा. या पुतळ्याची जी अस्मिता आहे या पुढच्या काळात म्हणजे तो आता पूर्णत्वास आल्यानंतर आपल्या मनात दडलेलं हिंदुत्व, जे काही मंडळी आहेत ती आपल्याला सांगतात की तुमचा धर्म तुमच्या घरापुरता मर्यादित ठेवा, पण जो खरा हिंदू आहे, जो कट्टर हिंदुत्ववादी आहे, त्याचं हिंदुत्व हे त्याच्या कपाळावर दिसतं, जे आज मला इथे तुमच्या कपाळावर दिसतंय. तर हे असं हिंदुत्व जपत असताना हा समाजकार्याचा वसा पुढे निघताना जो तरुण माझ्यासमोर बसला आहे त्याला शुभेच्छा देताना मी एवढंच म्हणेन की नगरसेवक ही संज्ञा जरी माझ्या दृष्टीने थोडीशी ग्रे शेडमधली असली तरी लोकसेवक आणि जनसेवक तुम्ही व्हावेत आणि मोशीचा कायापालट व्हावा या शुभेच्छा देतो. आणि याच नोटवर आपला हा जो काही छोटासा पण तो लांबलेला जो संवाद आहे तो इथे थांबवतो. मित्रो, अशाच काही धडपड्या तरुणांचा संघर्ष त्यांच्या संकल्पासह तुमच्यासमोर यापुढेही मी एका मालिकेच्याद्वारे घेऊन येणार आहे. आज या मालिकेचं पहिलं पुष्प पुण्यातून पिंपरी चिंचवडमधून गुंफलं आहे. कसं वाटलं ते जरूर कळवा. तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.